मेथी अचारी ठेपला 2 ते 3 दिवस टिकतो. मऊ लुसलुशीत राहतो जर अशा पद्धतीने बनवलात तर. आणि त्याच्यापेक्षा तूप आणि तेल नाही लावलं तर अजून आठवडाभर टिकणारा मेथीचा ठेपला मऊ लुसलुशीत कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. हा तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर आस्वाद घेऊ शकता. त्यासाठी कोवळी मेथीची पानं घेतली आहेत. पानं घ्यायचे आहेत, देठ नाही घ्यायचे. बाजारात आता थंडीमध्ये मेथी भरपूर आली आहे आणि स्वस्तही आहे. मुलं मेथीची भाजी किंवा असं मोठेसुद्धा खायला कंटाळा करतात. मेथीमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत आणि ती ह्या सीझन वाईज भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. म्हणून हे असे ठेपले वगैरे करून खाल्ले की मग त्या भाज्या पण खाल्ल्या जातात. आता मेथीला बारीक चिरून घ्यायचं आहे, कारण लाटताना ती आपला ठेपला लाटताना ती मध्ये आली नाही पाहिजे. तर मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. नॉर्मल आपण पोळ्या करतो ते पीठ आहे. त्याच्यामध्ये लोणच्याचं तेल, म्हणजे वर जे तेल असतं लोणच्याचं उरलेलं ते, आणि 2 टेबलस्पून लोणचं घेतलं आहे. ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणून त्याला अचारी पराठा म्हटलं आहे. ह्याच्यात तो मी ट्विस्ट आणला आहे, म्हणजे तो पराठा खाताना लोणच्याचा फ्लेवर येतो. म्हणजे लोणच्याला लावून असं खावं लागत नाही. प्रवासात जेव्हा आपण नेतो तेव्हा ऑलरेडी त्याच्यातच आपण लोणचं घालून घ्यायचं आहे. मी 2 टेबलस्पून घातले, तुम्ही जास्तही घालू शकता. त्याच्यानंतर मळताना आपण दही वापरणार आहोत. त्याने तो टिकतो, दह्याने मऊ राहतो आणि टिकतो पण. तर लोणचं त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. 1 चमचा ओवा घेतला आहे. हाताने छान असा ओवा चोळून घ्यायचा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे. आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ती फ्रीजमध्ये माझ्या अवेलेबल होती, ती घातली आहे. तुम्ही वेगळी मिक्सरला लावून बनवून घालू शकता. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे तिखटपणा येण्यासाठी. लोणच्याच्या मसाल्यामध्ये मीठ आणि तिखट जो आता वापरला त्याच्यात ऑलरेडी असतं, तर वरून घालताना थोडं अंदाज घेऊन घाला. तीळ 2 टेबलस्पून, दाताखाली आले की मस्त छान अशी एक चव लागते. आता हे सगळं एकजीव करायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली मेथी मी 1 जुडी घेतली आहे. तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजाने घ्या. ती सगळी त्या पिठामध्ये एकजीव करायची. मेथीमध्ये पाणी असतं, त्यामुळे ते जेव्हा पिठात टाकून आपण मळतो ना, एकजीव करतो, तेव्हा त्याच्यातलं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि ते एकजीव केल्यानंतरच तुम्ही दही किंवा ताक किंवा पाणी ॲड करा पीठ मळायला. आता त्याच्यात मी 1/4 कप दही वापरलं आहे. तुम्ही ताकही वापरू शकता. ताक थोडं थोडं घालून पीठ आपण जसं पोळ्यांचं मळतो तसं मळून घ्यायचं आहे. दह्याने ठेपले आपले सॉफ्ट होतातच, चव अप्रतिम लागते आणि टिकतातही जास्त दिवस. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर अर्धा तास छान असं मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. अर्ध्या तासाने आपण ठेपले बनवायला घ्यायचे. नॉर्मल छोटी गोळी घ्यायची. ठेपले फार मोठे नसतात, मध्यम आकाराच्या पोळ्या लाटायच्या आणि मीडियम टू हाय गॅसवर दोन्ही बाजूने तूप लावून खरपूस परतून घ्यायच्या. जास्त दिवस टिकवायचे असेल तर तूप लावू नका, कोरड्या परतून घ्या. नॉर्मल आपण पोळी असते तेवढंच, फक्त खूप मोठी नाही, छोटी साईज.
मीडियम टू हाय याच्यावरती आपण पोळ्या शेकतो तसंच दोन्ही बाजूने छान शेकायचं आहे. एका बाजूने कपड्याने थोडंसं दाबून शेकायचं म्हणजे आतली मेथी कच्ची राहत नाही, छानपैकी शेकली जाते. आणि हे पराठे थेपले छान असे 2 ते 3 दिवस प्रवासात मऊ राहतात, लुसलुशीत होतात आणि चवीला लोणचं टाकलेलं असल्यामुळे अप्रतिम लागतात. सोबत तुम्ही दही घ्या किंवा अजून लोणचं घ्या खाण्यासाठी किंवा नुसते खा. ह्याच्यात लोणच्याचं उरलेलं तेल घातलं आहे त्यामुळे ॲडिशनल तेल वापरायची गरज नाही. तयार आहेत आपले मेथीचे अचारी ठेपले.